हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी ना मस्त स्पेशल जेवण बनवणार आहे। तर तुम्हाला बॅकग्राऊंडचा आवाज येत असेल सो तो प्लीज इग्नोर करा। म्हणजे इकडे बांधकाम चालू आहे एक दोन बिल्डिंगचं, सो त्यामुळे ते आवाज येतोय। मला आज आमरस बनवायचा आहे। मग म्हटलं आता कसं पाऊस पण सुरू झालाय आणि पाऊस सुरू झालाय तर मग इथून पुढे जे आंबे आहेत ते खराब येतात। मग आपण तर काय आंबे नंतर खात नाही, तर म्हटलं चला आज मस्तपैकी आमरस बनवूया वर्षाच्या शेवटचा। तर जसं आपण वर्षाचा पहिला रस मी तुमच्यासोबत शेअर केला होता आमरस जो आहे तो, तर तसंच म्हटलं आता शेवटचा आमरससुद्धा तुमच्यासोबत शेअर करावा। आणि त्यानंतर ना मला तुमच्यासोबत ना एक छान अशी मस्त गुड न्यूज शेअर करायची आहे। तर ती गुड न्यूज काय आहे काय नाही ते तुम्हाला व्लॉगच्या शेवटी कळेलच, त्यासाठी व्लॉग नक्की कंटिन्यू करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या। त्याचबरोबर जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चला तर मग असंच व्लॉग कंटिन्यू करा। मी किचनमध्ये आली आहे आणि आता स्वयंपाकाला जे आहे ते सुरुवात केली आहे। ऑलरेडी मी इथे बटाटे शिजवत टाकले होते, कारण मला बटाट्याची भाजी, आमरस आणि पुरी असा बेत करायचा आहे। रात्रीसुद्धा मी आमरसच बनवलेला, कारण मी आंबे जे आहे ते कालच घेऊन आले होते। काल येताना 1 किलो आंबे आणले आणि दोघांना ना 2 आंब्याचा रससुद्धा भरपूर होतो। तर 1 किलो आंब्यामध्ये आंबे जास्त येतातच, तर मग मी रात्री रस बनवला, दुपारी आंबे खाल्ले आणि आज रात्रीसुद्धा मग उरलेल्या आंब्याचा आमरस करते आहे। तर मग रात्री जे आहे ते साधी आपली चपाती, जसं आमच्या गावी म्हणजे माझ्या मम्मीकडे वगैरे बनवतात सेम तशा टाईपचं बेत केलेला काल। कुरडई, भजी, पापड, त्यानंतरनं आमरस, चपाती हे असं होतं। त्याचा मिनी व्लॉग येईल आपल्या चॅनलवरती, सो तुम्ही तो जाऊन बघू शकता। त्यानंतरनं मग म्हटलं आज आहे आंबे उरलेले तर आज शेवटचा आमरस करून घेऊयात। तर आज पुरी बनवायची असं ठरलं आहे, कारण रात्री चपाती, कुरडई वगैरे सर्व खाल्लेलं, त्यामुळे मग आज परत ते खाण्याची इच्छा नव्हती। मग म्हटलं मस्त अशी पुरी, त्यानंतरनं बटाट्याची भाजी बनवूयात, म्हणजे छान बेत होईल। आणि विजयचं असं आहे की विजयला आमरस असं खाण्यासाठी नाही आवडत, लास्टला जेवण झाल्याच्यानंतरनं थोडासा पिण्यासाठी आवडतो। चपातीबरोबर किंवा पुरीबरोबर वगैरे खात नाही। मग म्हटलं बटाट्याची भाजी बनवते आणि मला आमरस असेल ना मला कुठलीच भाजी लागत नाही, मी फक्त आमरसबरोबर चपाती, पुरी जे काय असेल ते खाते। मला खूप जास्त आवडतं आणि मला कुरडई प्लस आमरस ह्याचं कॉम्बिनेशन पण खूप जास्त आवडतं। तुम्ही कधी ट्राय केलं आहे का आमरस आणि कुरडई? तर ते पण खूप छान लागतं। रात्री मी तसंच खाल्लं। तर आता इथे बटाटे सोलून घेते आहे। बटाटे अगोदर उकडून घेतले भाजीसाठी, तर एकच बटाटा टाकलेला मोठा। एका बटाट्याची भाजी भरपूर होईल, कारण भाजी जास्त नाही बनवायची। आणि इकडे मी दूधसुद्धा तापवत ठेवलेलं, कारण मला रसामध्ये दूध टाकायचं आहे। तर तुम्हाला पुढे कळेलच कशाप्रकारे आमरस बनवते। तर आता पूर्ण भाजीची तयारी करून घेते, म्हणजे मग पटकन भाजी बनवता येईल आणि मग पुढचं जे आहे ते करता येईल। तर मी ते पीठसुद्धा भिजवून ठेवलेलं अगोदर, म्हटलं पीठ जास्त मुरलं ना तर छान येतील पुऱ्या। आणि त्यानंतर ना तुम्हाला एक गोष्ट दाखवते, मी आत्ता गावी गेले होते, तुम्ही मागचे व्लॉग बघितलेच असेल तेव्हा तुम्हाला कळालंच असेल। तेव्हा ना मम्मीकडनं लसूण घेऊन आलेले, आणि हा लसूण ना गावरान आहे, खूप अशा बारीक बारीक पाकळ्या असतात त्याच्या। तर ते ना असं सोलण्यासाठी खूप जास्त जड जातं, मला खूप कंटाळा येतो त्या गावरान लसूण सोलण्याचा। त्यामुळे ना मी नको म्हणत होते मम्मी पप्पांना, पण त्यांनी काय ऐकलंच नाही। खूप जास्त फोर्स करत होते की घेऊन जा, गावरान लसूण चांगलं असतो असं तसं। आणि ते सोलण्यासाठी मला खरंच खूप कंटाळा येतो, ते नख पण दुखून येतं, त्याला खूप जास्त वेळ लागतो। तर त्यामुळे मग आता जेवढा आहे तेवढा वापरून टाकायला लागेल। तर इथं पूर्ण प्रिपरेशन करून घेते, पटपट असं स्वयंपाक बनवते। आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची की मी 2 दिवसापूर्वी ना क्लिनिंग चालू केली होती, पूर्ण घर क्लीन करून घेतलं, एकदम डीप क्लिनिंग म्हणता येईल, किचन वगैरे सर्व आवरून घेतलं। तर त्याचा व्लॉग मी शूट करणार होते, पण असं झालेलं म्हटलं त्याचा व्लॉग जर मी शूट करत बसले ना मला खरंच खूप वेळ लागला असता, त्यामुळे मग मी तो काही व्लॉग शूट केला नाही। आणि ते काही क्लिनिंगचा व्लॉग जो आहे तो तुमच्यासोबत मी नाही शेअर करत आहे, म्हणजे मी बनवलाच नाही आहे, त्यामुळे शेअर करण्याचा प्रश्नच येत नाही। नेक्स्ट टाईम जेव्हा केव्हा क्लिनिंग करेल ना त्यावेळेस नक्की तुमच्यासोबत मी तो व्लॉग शेअर करेल।
तर आता इथे भाजीसुद्धा रेडी आहे, तुम्हाला नंतर दाखवेलच मी की कशा प्रकारे बनवली. आणि आता लगेच पुरी बनवायला घेते. पुऱ्या कमी बनवायच्या आहेत कारण दुपारची चपातीसुद्धा आहे आणि मला जास्त पुरी आवडत नाही, म्हणजे आवडते पण मी खात नाही कारण ते तेलकटनं मला खूप जास्त कसं तरी होतं ते घशामध्ये आणि जास्त तेलकट असल्यानं जेवण जात नाही. तर इथं पुऱ्या बनवायला घेतल्या. लोखंडाच्या कढईमध्येच तळून घेणार आहे कारण कमी असल्यामुळे मग जास्त काही वेळ लागणार नाही. आणि इथे मी जे बघते आहे माझ्या हातात जे तुम्हाला क्रीम दिसते आहे, ॲक्च्युली त्याचं नाव पण नाही बघितलं मी, त्यामुळे त्याचं नाव पण नाही सांगता येणार. तर आम्ही दोघे इथे बोलत होतो कारण जे माझं सिंक आहे ना, बेसिन, ते लीक होतं आहे. त्यातून पाणी लीक होत असल्यामुळे ना मी ते आणायला लावलेलं. मी इंस्टाग्रामला व्हिडिओ बघितला होता. तर मी जेव्हा मिनी व्लॉग शेअर करेल त्या मिनी व्लॉगमध्ये ना खाली कॅप्शनमध्ये तुम्हाला या क्रीमचं नाव नक्कीच देईल. तर मिनी व्लॉग उद्या किंवा आज येऊ शकतो, तुम्ही बघून घ्या. तर त्यामध्ये मी तुम्हाला सर्व काही शेअर करणार आहे की बेसिनचं जे लिकेज आहे त्याला कसं लॉक करायचं वगैरे सर्व गोष्टी. सो त्यासाठी ही क्रीम मागवलेली. आणि इथे मी थोडंसं गाणं गुणगुणत होते किंवा मग थोड्याशा गप्पा वगैरे चालू होत्या. सो असं करत ना मी माझा पूर्ण स्वयंपाक आवरून घेतलेला. आणि असं काही म्हणजे स्वयंपाक वेगळा असेल ना तर छान वाटतं करण्यासाठी. आणि त्याचबरोबर मी असं करते की साईडला गाणे लावून देत असते आणि माझा स्वयंपाक चालू असतो कधी किंवा मग कधी आम्ही दोघं गप्पा मारतो तर मग त्यामध्ये पण स्वयंपाक होऊन जातो. तर मग एवढं काय वाटत नाही. तर आता इथे मी अशा प्रकारे पुऱ्या बनवते. अगोदर एक पूर्ण चपाती लाटून घेते, त्यानंतरनं ग्लासने किंवा वाटीने कशाने पण अशा छोट्या पुऱ्या ज्या आहेत त्या कट करून घेते. आणि बहुतेक मला असं वाटतं की बऱ्याचशा म्हणजे 70% तरी बायका असंच पुऱ्या बनवत असतील. आणि जे मधलं असतं ना उरलेलं ते स्टार टाईप बनतं. सो त्याचं कधी त्याला कट पण करून घेते किंवा कधी स्टारसुद्धा डायरेक्ट म्हणजे तळून घेते. ते तुम्हाला पुढे दाखवेलच, तेव्हा तुम्हाला कळेलच की स्टार जे आहे ते कशा प्रकारे दिसतं. म्हणजे असं वाटतं मला की ते स्टार डायरेक्ट तळलं ना तर मग तेवढाच आपला वेळ वाचतो म्हणजे एका पुरीचा तरी. तर आता पटपट 2 3 अशा ज्या आहेत तर पुऱ्या मी तळून घेते. आणि इथं काय माझं गप्पा मारत हसत वगैरे स्वयंपाक चालूच आहे, त्यामुळे एवढं काही वेळ लागणार नाही आणि एवढं बोर पण नाही होणार. नाही तर मला कधी स्वयंपाक करताना म्हटलं ना खूप कंटाळ येतो, असं काहीच नाही एकदम शांत स्वयंपाक करायचं म्हटलं तर. त्यामुळे मग माझं काही ना काहीतरी चालू असतं गाणे वगैरे. आणि हे असं होतं की काय आपण तळलं ना, पुरी म्हणा भजी म्हणा काय पण तळलं ना घशामध्ये असं वेगळंच म्हणजे तेलकट असं वेगळंच होतं, तडतडतो असं म्हणता येईल. तर सेम तसं मला होतं. त्यामुळे मग मला एकदा जेव्हा मी स्वयंपाक केला ना तेलकट, त्यानंतर मला जास्त जेवावं असं नाही वाटत. त्यामुळे मग दुपारची चपाती आहे सो मी तीच खाणार आहे. आणि जसं व्लॉगच्या स्टार्टिंगला सांगितलं गुड न्यूज तुम्हाला पुढे कळेलच. व्लॉग नक्की कंटिन्यू करा, त्यामुळे तुम्हाला पुढे समजेलच. इथे मी पूर्ण पुऱ्या बनवून घेतल्या आणि बघू शकता ही स्टारवाली पुरी जी आहे ती अशी दिसते, पण ते वेगळंच काहीतरी झालं वरती असा आकडा बनला. आणि इथे पूर्ण पुऱ्या ज्या आहेत ते रेडी आहे. भाजीसुद्धा रेडी आहे. आणि मी पुऱ्या अशा वेगवेगळ्या ह्याच्यासाठी ठेवल्यात कारण त्या नरम पडतात ना म्हणजे थंड झाल्याच्या नंतरनं, त्यामुळे मग अशा वेगवेगळ्या करून ठेवल्यात. आणि ज्या प्रत्येक पुऱ्या फुगलेल्या, पण त्याच्या नंतरनं थंड झाल्या की त्या अशा ऑटोमॅटिक हे होऊन जातात, चपट्या होऊन जातात. तर आता इथे मी आमरस बनवायला घेतला. 2च आंब्याचं बनवते कारण 2च आंबे उरलेत आणि 2 आंब्याचाच भरपूर रस होतो. रात्रीसुद्धा मी 2 आंब्याचंच बनवलेलं. तर मी रस अशा प्रकारे बनवते. पहिले वरतून पूर्ण साल काढून घेते आंब्याची. कुणी असं असतं की डायरेक्ट असे म्हणजे आपण जसं आंबा खातो तसं कापून नंतरनं मग त्याचा जो आतला गर आहे तो काढून घेतात, पण मी तसं नाही करत. अगोदर साल काढून घेते. मला हे एकदम सोपं वाटतं आणि जास्त झंझट पण नसतं आणि जास्त भांडी पण भरत नाही. त्यानंतरनं मग अशा प्रकारे हे जे आंब्याचं गर आहे तो काढून घेते. मी पूर्ण कोईचं सुद्धा सेम अशाच काढते चाकूने, जास्त काही वेळ लागत नाही. त्यानंतरनं मग जे स्लाईस कट केलेले छोटे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते. आणि त्यानंतरनं मी ना इथे दूध ॲड करणार आहे. तर माझ्या मम्मीकडे नाही दूध ॲड करत आणि इकडे सासरी पण नाही करत, पण मी आता करायला लागले. मी पण पहिले नव्हते दूध ॲड करत, फक्त पाणीच ॲड करायचे. पण आता मी दूध वगैरे ॲड करते तर छान लागतो रस. म्हणजे थोडंसं दूध आणि थोडंसं पाणी असं मिक्स करते. त्यानंतर साखरसुद्धा टाकली आहे. आणि आता ह्या मिक्सरला फिरवून घेणार. एकदम जास्त पण नाही फिरवणार आहे, ओबडधोबड असं म्हणता येईल तसं. थोडंसं आंब्याच्या ज्या गाठी म्हणतो आपण त्यासुद्धा राहायला पाहिजे अशा प्रकारे. आणि त्यानंतर या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पुन्हा फिरवून घेणार. आणि आता बघू शकता रससुद्धा रेडी आहे, किती छान दिसतो आहे. आणि आता जेव्हा हा व्लॉग एडिट करते ना खरंच मला हा रस बघून पुन्हा एकदा रस खाण्याची इच्छा झाली आहे. पण आता पुन्हा तर रस नाही खाऊ शकत, संपला आता. तर आता इथे नैवेद्यासाठी ताट रेडी करते आहे. आज कुरडे वगैरे दुसरं काही नव्हतं त्यामुळे ताट असं मोकळंच दिसणार आहे.
तर रस प्लस भाजी आणि पुरी असं पहिल्या अगोदर देवाला ठेवते नैवेद्य, आणि त्यानंतरनं मग आम्ही जेवायला बसू. तर देवाला ठेवलेलं जे नैवेद्याचं ताट असतं ना, ते म्हणजे एक थोडा वेळ देवासमोर ठेवून नंतरनं ते ताट आम्ही खायला घेतो. दोघंजणसुद्धा त्यातलं थोडं थोडंसं खातो, देवाचा प्रसाद म्हणून पण असं. तर त्यानंतरनं आम्ही जेवायला बसणार, आणि पुढचं जे आहे म्हणजे गुड न्यूजचं वगैरे ते तुम्हाला आता बघायला मिळेल. तर व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा. तर चला पहिले देवाला नैवेद्य ठेवते आणि नंतरनं मग आम्ही पण जेवून घेऊ. आणि आमच्या जेवणामध्ये असं होईल की गप्पा मारत मारत थोडासा वेळ लागेल जेवायला. तर चला मग अशा प्रकारे जेवायलासुद्धा घेतलं आहे. देवाचंच ताट आहे नैवेद्याचं, सो मी ते घेतलं. आणि ही चपाती दिसते तुम्हाला, ही चपाती मी खाणार आहे. पुरी 1 ते 2च खाईल. खूप छान असं जेवण झालं आहे, मस्त मजा आली जेवणामध्ये. कारण शेवटचा आमरस तो मी मन भरून आणि पोट भरून खाल्ला. मस्त रससुद्धा मस्त झालेला होता, आणि पुरीसोबत तर छानच लागत होता. सो मन भरून पोट भरून रस खाल्ला, कारण माहिती अजून वर्षभर तरी तो खायला नाही भेटणार आहे. तर चला मग हे सगळं असो. तुम्हाला जी गुड न्यूज शेअर करायची आहे मला, ती गुड न्यूज मी तुमच्यासोबत शेअर करते. ती गुड न्यूज काय आहे काय नाही तुम्हाला थंबनेलवरनं थोडीफार आयडिया आलीच असेल, तरी पण तुमच्यासोबत शेअर करते. मी खूप म्हणजे खूप जास्त हॅपी आहे खरं तर 2-3 दिवसापासून. कारण मला ही गुड न्यूज जी आहे ती परवा दिवशी मिळाली आहे. म्हणजे आज तुम्हाला 3 दिवसानंतर मिळेल, कारण मला परवा मिळाली आहे. हा व्हिडिओ मी आज शूट करते, व्हिडिओ तुम्हाला उद्या मिळेल. त्यामुळे मग तुमच्यासाठी 3 दिवसानंतर ही न्यूज तुम्हाला मिळते. तर गुड न्यूज जी आहे ती अशी आहे की मला माझ्या यूट्यूबचं फर्स्ट पेमेंट जे आहे ते रिसीव झालेलं आहे. मी खरंच खूप जास्त हॅपी आहे, आणि 4 वर्षापासून मी वाट बघते या दिवसाची. 4 वर्ष वेट केलं या गोष्टीसाठी, आणि कुठेतरी त्याचं फळ मला मिळालं असं वाटतंय. आणि हे सगळं तुमच्यामुळे होतंय, तर खरंच तुम्हाला मनापासून थँक्यू. आणि ज्या दिवशी मला पेमेंट रिसीव झालं ना, त्या दिवशी मी खरंच खूप इमोशनल झाले होते. मागच्या सर्व गोष्टी मला आठवत होत्या की मी किती मेहनत घेतली आहे, मी किती वाट बघितली या दिवसाची. खूप साऱ्या अशा गोष्टी आठवत होत्या, आणि मी एवढी इमोशनल झाली होती की मला रडायला येऊ लागलं. पण 4 वर्ष मेहनत केली, त्यानंतर मला ही गोष्ट मिळाली. खरंच खूप भारी वाटतंय. आणि फर्स्ट पेमेंट किती आलंय ते तर मी तुम्हाला अमाऊंट नाही सांगू शकत, कारण यूट्यूब पॉलिसी जी आहे ती अलाव नाही करत आपलं जे इन्कम आहे ते शेअर करण्यासाठी. तर मी एवढंच सांगेल की फर्स्ट पेमेंट जो आहे तो कमी आलाय, पण जेवढा आलाय ना तेवढ्यामध्ये मी खरंच खूप जास्त खुश आहे. आणि ते असतं ना की आपण मेहनतीचे 5 रुपये जरी आपल्याला मिळाले तरी ते आपल्याला 5 रुपये आपल्याला 5,000 एवढे दिसायला लागतात. तसं माझं झालंय. जेवढं पेमेंट आलाय ना त्याच्यापेक्षा तो जास्त दिसतोय, कारण त्याच्या मागची मेहनत मला माहिती आहे की मी किती मेहनत घेतली आहे. आणि फर्स्ट पेमेंट कमी आलाय कारण आपल्याला जेवढे व्ह्यूज पाहिजे तेवढे व्ह्यूज अजून मिळत नाहीये. पण आता कुठेतरी वाटतंय की चॅनल ग्रो होतंय, आणि छानपैकी व्ह्यूजसुद्धा येतात आता व्हिडिओजला. तर अजून चांगले व्हिडिओजला व्ह्यूज येतील. तुम्ही असा सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टमुळेच या सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात आहे. तर माझा जो सेकंड पेमेंट असेल तो मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल त्याची अमाऊंट. तर चला मग हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. कसा वाटला नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, त्याचबरोबर व्हिडिओला सुद्धा लाईक करा. आणि खरंच तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद. तर चला मग भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.